गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आता जस्ट उठले आहे मी, म्हणजे मगाशी उठलेले, पण असं जरा टाईमपास करत होते आणि आता मी उठते, फ्रेश वगैरे होते आणि बघू नाश्ता काय बनवायचा। नाश्ता बनवते आणि ठीक आहे, त्यानंतर मग जेवणाच पण बघायला पाहिजे काय वगैरे बनवायचं वगैरे। तर बघू काय करायचं आजच्या ब्लॉगमध्ये। आणि समिधा अजून झोपली आहे, समिधा किती वाजता उठेल आय डोंट नो, पण मी आता उठेल, मला कामं आहेत मला ते करावे लागतील। तर ठीक आहे, बघू आजच्या व्लॉगमध्ये काय होतं। अभ्यास करायला बसले आणि बघा मी इथे काय करते, तर इकडे ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे, वेट मी तुम्हाला दाखवते। हा असा फोटो होता, तर मी आता याला कलरिंग करायला शिकते। बघा असं साधारण मी केलंय, सिंपल केलंय एकदम, कलर थोडा इंडियन टोन वगैरे ठेवलाय। आणि आता बघू नेक्स्ट क्लास कोणता करायचा। आणि हे मी GFX मेंटॉरमधून शिकते, सो मस्त शिकवतात ते सर आणि मला खूप आवडते। आणि इथे समिधा झोपली आहे, पूर्ण आमच्या रूममध्ये काळोख झालं आहे कारण दरवाजा बंद आहे गॅलरीचा आणि लाईट वगैरे पण बंद ठेवली आहे। मी ओपन करून आलेले दरवाजा, पण तो परत बंद झाला, सो जाऊ दे। आणि हे मी फोटोशॉपमध्ये शिकते, बघू आता नेक्स्ट क्लास कोणती आहे। बघा मी काय घेऊन आले, थोडा वेळ मी ब्रेक घेतला अभ्यासामधून। हे समिधाचे फेवरेट आहेत मोठेवाले आणि हे माझे, सो पण मी एक खाल्ले नाही आहेत, पण थोडे तिखट होते म्हणून मी घेतले। आणि हे मला खूपच तिखट लागतात, त्यामुळे मी खात नाही। आता बघते मी हे खाऊन कसे लागतात। सो गाईज हे फेल गेलेले आहेत, याची टेस्ट मला नाही आवडली। नुसते ते नॉर्मल असतात ना येलो कलरचे, तसेच लागतात, फक्त नुसता हा मसाला सारखा कसला तरी मारून ठेवलाय, त्याला काही चव नाही, रव काय अर्थ नाही, जाऊ दे, आता खाते आणले ते। सो गाईज आता रात्र झाली आहे आणि जेवणाची तयारी चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवते वेट। हा तर आजच्या चपात्या बनवल्या आहेत समिधाने आणि मी इथे बनवले आहेत चपातीचे नूडल्स मस्तपैकी। खूप इझी रेसिपी आहे, काय नाही, फक्त चपाती, कांदा आणि भोपळी मिरची आणि त्याच्यामध्ये थोडासा आपला घरगुती मसाला, मीठ आणि शेजवान चटणी टाकली आहे। मी त्या दिवशी पण दाखवलेली ना तुम्हाला, तर तीच बनवली आहे रेसिपी। आता आम्ही हे खाणार आणि मस्तपैकी एन्जॉय करणार। समिधा कशी झाली आहेत, समिधा कशी झाले आहेत नूडल्स? मस्त झाले आहेत नूडल्स, समिधाला पण आवडले। तर आता आम्ही जेवतो। सो गाईज रात्रीचे 12 वाजून गेले आहेत आणि मी करत होते अभ्यास आणि समिधा ह्या चाललंय, तिचं रील्स बघते आणि पागल झाली आहे ही, काय बोलणार आता। आणि आता रात्रभर हिचं हेच चालू राहणार आहे, हिच्या एक मुस्काटात देणार मी, जेणेकरून ती शांत बसेल। कसले रील्स आणि मला पण पाठवते। तर आता जस्ट मी फ्री झाले, मी तुम्हाला दाखवते मी काय करत होते। तर मी फर्स्ट टाइम मी मॅनिप्युलेशन ट्राय केलं आणि बऱ्यापैकी जमलं आहे। थोडंसं फक्त माझ्याकडे काही ब्रशेस अवेलेबल नसल्यामुळे थोडंसं चुका झाल्यात, पण फर्स्ट केलं त्या मनाने चांगलं झालं आहे। आता असं हळूहळू ट्राय करणार आहे। तर ठीक आहे, आता बघू, आता मी झोपेन। सो गाईज आता मी झोपणार आहे, मला खूप जास्त झोप येते आणि ठीक आहे, बघू उद्या काय करायचं ते। उद्या पण व्लॉग बनवेन मी, आजचा काय एवढा काय मी बनवला नाही आहे, तर उद्या बनवेन। हां, उद्या चपात्या बनवणार आहे समिधा, मी ते दाखवते तुम्हाला। आज फर्स्ट टाइम तिने चपात्या बनवल्या, म्हणजे लाटल्या वगैरे, आणि मी तिला शिकवल्या कशा भाजायच्या वगैरे। तर उद्या मी तुम्हाला दाखवते समिधा कशा चपात्या बनवते आणि किती पसारा घालून ठेवते वगैरे तर ठीक आहे, चालेल, भेटू उद्या। सो गाईज दिस इज द नेक्स्ट डे आणि भोलू बघा आत्ताच गेलाय। तर आता सकाळची सुरुवात होते ॲपल खाताना आणि आता नाश्ता मी काही करणार नाही, मला भूक नाही आहे जास्त, हे ॲपलच खाते। आणि मग त्यानंतर बघू काय करायचं, त्यानंतर थोडा अभ्यास वगैरे करेन मी। आणि आज मला जायचं आहे पेन टॅपसाठी चर्चगेटला, तर बघते मी त्यांना कॉल करते 10-10:30 वगैरे
आणि त्यानंतर संध्याकाळी मग मी घेऊन जाईन तो पॅन्ट्या, म्हणजे सर्व्हिस सेंटर आहे ना चर्चगेटला, तर आय थिंक तिकडे रिप्लेसमेंट होईल माझी लवकर, कारण मला वेळ नाही आहे थांबायला त्यामुळे. तर बघू, मी आधी कॉल करून विचारते त्यांना की काय करता वगैरे, काय करायचं वगैरे, त्यानंतर ठरवतं मी तुम्हाला सांगेन. तर आता मी ॲपल खाते आणि बाहेर गडबड चालली आहे, पाणी आलं आहे तर पाणी भरायची, तर मी पण भरेन आता थोड्या वेळाने माझा नंबर आल्यानंतर. त्यानंतर बघू. आज एक गुड न्यूज आहे, म्हणजे आता एक गुड न्यूज आहे. मी तुम्हाला बोललेले ना की मी सकाळी जाणार आहे, म्हणजे संध्याकाळी जाणार म्हणून सर्व्हिस सेंटरला. मी पहिल्यांदा त्यांना कॉल केला की म्हणजे असा प्रॉब्लेम झाला आहे, तर असा एक ॲडॅप्टर आला नाही आहे, तर मग काय करू मी. तर पहिल्यांदा मी त्यांना बोलले की पार्ट मिसिंग आहे. नंतर मी त्यांना डिटेलमध्ये सांगितलं, तर ते बोलले की आम्ही हे जे नवीन आता म्हणजे अपडेट केलं आहे त्याच्यामध्ये आम्ही एकच ॲडॅप्टर देतो. तर ॲमेझॉनवाल्यांनी जे प्रोडक्ट डिटेल्स टाकलेले ते चुकीचे टाकलेले, त्यामुळे माझं कन्फ्युजन झालं. मला वाटतं काही गडबड आहे का टॅबमध्ये किंवा काही प्रॉब्लेम आहे का, म्हणून मी रिप्लेसमेंटला टाकले. कारण आपण एकदाच घेतो आणि पैसे एवढे मम्मी पप्पांचे असतात, तर ते घेताना चांगलं घेतलं पाहिजे, राईट. तर मग मी त्यांना बोलले, तर ते बोलले की हवं तर तुम्ही आमच्या वेबसाईटला पण चेक करू शकता, असंच आहे. तर मी वेबसाईटला पण चेक केलं, तर खरोखर तसंच होतं. सो काही इश्यू नाही आहे. आणि आता मी काम स्टार्ट केलं आहे. खूप जास्त हॅप्पी आहे मी. हे बघा, यावर्षी मी हे वगैरे काढले आहे आणि मस्त लेबल वगैरे होतं ते काढलं आणि मी आता काम पण स्टार्ट केलं, म्हणजे मी शिकते अजून. बघू आता कसं काय होतं. इलस्ट्रेशन मी तुम्हाला दाखवेन आणि आपण मस्त असे नवीन इलस्ट्रेशन्स करू, डिजिटल आर्ट्स बनवू. आणि समिताने पण यूज केलं, समिताला पण खूप जास्त आवडला. समिता आता गेली अंघोळीला. मी मग अशी पाणी वगैरे भरून नंतर मग बसलेले आणि मग नंतर मी जेवले वगैरे. म्हटलं आता तुम्हाला पण सांगूया ही गुड न्यूज. तर मी आज खूप जास्त खुश आहे, मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे अशा पद्धतीने मी हे केलं आहे आणि हे बघा, हे इथे प्रॅक्टिस केली. समिताने काहीतरी केलं इकडे, इथे आपलं नाव लिहिलेलं विजया वगैरे. तर आणि हा बघा, हा पेन टॅबलेट आणि ही त्याची पेन्सिल. सो आता मला खूप छान वाटतं आहे. मस्त वाटतं आहे. आणि सकाळपासून म्हणजे दुपारपासून मी आहे बसून इकडे काम करत. आणि आज मी जेवण तर मी काहीच बनवलं नाही, समिताने जेवण बनवलं. समिता चपात्या पण शिकल्या, मी तुम्हाला दाखवायला विसरले. मी दाखवेन, चपात्या पण शिकली आहे ती. काल तिला भाजायला शिकवल्या, आज मस्तपैकी बनवल्या. आणि काय नाही, उसळ केलेली वाटाण्याची, म्हणजे आमटी टाईप अशी केलेली, ते जेवलं आम्ही. आता बघू, आता मी तुम्हाला दाखवते मी इलस्ट्रेशन करते ते. मला एका वेगळ्या स्टाईलमध्ये करायचं आहे ॲक्च्युली, तर पण त्यासाठी आधी प्रेशर वगैरे हँडल करता आलं पाहिजे. सो ते सुद्धा मला शिकायचं आहे. सो बघू आता कसं काय जमतं आहे ते. आणि आय एम सो एक्सायटेड, खूप जास्त एक्सायटेड आहे सगळं करायला. बघू आता कितपत जमतं आहे ते. ठीक आहे, भेटू नंतर. सो गाईज, फायनली मी झोपून उठले आणि आता मी जाते दादरला, कारण मला घ्यायचं आहे कवट, म्हणजे बेलफळ, पण ते पिकलेलं पाहिजे. तर ते मला घ्यायचं आहे, ते नाणीजला घेऊन जायचं आहे. तर आता बघू भेटतं का, आणि भेटलं तर मग मी घेऊन येणार. तर आय थिंक सो की दादरला भेटेल आणि होप सो मिळायलाच पाहिजे आपल्याला. तर आता मी देवाला दिवा वगैरे लावून मी निघते आणि बघते मिळतं का. तर भेटू दादरला आपण. Take me back to California.
Take me back to California, please. Take me back. Take me back to that time. One good. सो गाईज फायनली मी पोहोचले दादरला आणि आता जाते मार्केटला. दाखवते तुम्हाला मार्केट. फुल मार्केटमध्ये जाते. त्या दिवशी आम्ही नॉर्मल मार्केटमध्ये गेलेलो शॉपिंगसाठी, पण आता जाते फुल मार्केटमध्ये. आणि काहीच गर्दी बघा किती आहे. दादरला 24 तास गर्दी असते बघा. आणि आता मी तुम्हाला खाली जाऊन फुल मार्केट दाखवते किती गर्दी असणार बघा. आता खरी गर्दी दिसेल. तुम्हाला वरून दाखवते वेट. हे बघा, हे फुल मार्केट पूर्णपणे आणि गर्दी बघा. इकडे तर बघा मुंग्यासारखी माणसं चालते. जाते आता खाली. Made my first album. It came out the same day as Kanye's. I made my best single. Came out and felt so great. फायनली रात्र झाली आणि मी जाऊन आले. त्यानंतर जेवले, त्यानंतर भांडी घासली, थोडासा अभ्यास केला आणि आता आहे झोपायची वेळ. तर 2 दिवस कसेच निघून गेले. तर आणि हा माझं जे काम होतं म्हणजे तो कवट म्हणजे ते मिळाले मला. तर ते उद्या पुन्हा कलेक्ट करायला जावे लागतील मला. तर उद्या जाईन मी पुन्हा. तर उद्या दाखवते तुम्हाला मी गेल्यानंतर कसे असतात वगैरे ते घेणार. आणि त्यानंतर अजून एक वस्तू घ्यायची, ते पण घ्यायचे आहे, तिथे पण जायचं आहे. तर आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.